शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, सोबत एकूण 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अमरावतीच्या मोजरी गुरुकुंजमध्ये अन्नत्याग आंदोलन आहे। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे, परंतु सरकारने कुठलीही दखल घेतली नाही, म्हणून आज कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अमरावतीच्या विसरोळी धरणात या ठिकाणी जलसमाधी आंदोलन कार्यकर्त्यांच्या वतीनं केलं जात आहे। दुसरीकडे अनेक कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। सध्या जलसमाधी आंदोलन या ठिकाणी सुरू आहेत। काय सांगणार भाऊ, तुम्ही जलसमाधी आंदोलन करतायत, जीव धोक्यात टाकलाय, विसरोळी धरण मोठा या भागात। गेल्या 3 दिवसापासून माननीय बच्चूभाऊ कडू मोजरीला अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे, पण गेल्या 3 दिवसापासून राज्य शासनाचा अजूनपर्यंत कुठलाही एखादा व्यक्ती किंवा त्या समर्थनार्थ कोणीही अजूनपर्यंत आलं नाही। आणि खरं तर या सरकारनं खोटं बोलून सगळे आश्वासनं देऊन मतं घेतले। 7-12 कोरा 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 करून असं मुख्यमंत्री साहेब बोलले, पण आजपर्यंत 7-12 कोरा 16, पण MSPच्या आधारावर साधी तूर आणि कापसाची खरेदीसुद्धा या सरकारनं केली नाही। मागच्या वर्षी तुरीचे भाव साधारणतः 12,300 रुपयापर्यंत होते, पण आज 6,000 रुपयाच्या वर तुरीचे भाव नाही आहे। एका क्विंटलवर 6,000 रुपयाचा लॉस फक्त एका वर्षात होते। पण याचं सर्वसाधारण नियोजन कशा पद्धतीचं करावं, सरकार भाव देऊ शकत नाही, एका इकडे खोटी आश्वासनाची खैरात करते। जर मान्य करत नसेल सरकार, तर आम्ही या ठिकाणी विसोळीच्या धरणामध्ये सगळे शेतकरी आज आम्ही जलसमाधी घेऊ। साधारणतः 3 तासपर्यंत अजून शासनाची आपण वाट पाहू। जर सरकारनं आतापर्यंतही अजूनपर्यंत याच्यावर निर्णय घेतला नाही, ठोस भूमिका जर सरकारनं घेतली नाही, तर आम्ही आज सगळे शेतकरी इथं जलसमाधी घेऊ। सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर जलसमाधी याच धरणात घेऊ असं सांगताय मंगेश देशमुख, काय शेतकरी नेते प्रहारचे। भाऊ काय सांगणार, जवळपास अर्धा तास उलटून गेला तर आंदोलन तुमचं जलसमाधी सुरू आहे, काय भूमिका असणार आहे पुढची? आमची भूमिका स्पष्ट आहे। या सरकारनं जे आश्वासन दिलं ते जर पाळलं नाही, आमचे नेते बच्चूभाऊ कडू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खंजिरीच्या माध्यमातून देशाच्या बाउंड्रीवर सुद्धा आवाज उठवला आणि सगळे जागृत झाले शेतकरी आणि सैनिक। त्याचप्रमाणे बच्चूभाऊच्या इशाऱ्यावर आम्ही आज सगळे शेतकरी बच्चूभाऊच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही या धरणामध्ये जलसमाधी घेण्याची वेळ आमच्यावर आली। जर शासनानं अजूनही दखल घेतली नाही 4 घंट्यामध्ये, तर आम्ही पूर्ण शेतकरी येथे जलसमाधी घेणार। जलसमाधीचा इशारा दिलेला आहे, जर दखल घेतली नाही बच्चू कडूंच्या आंदोलनाची। काय सांगणार, तुम्ही आंदोलन करतायत, या ठिकाणी पाणी खूप आहे, सरकारने वचनपूर्ती म्हणून 7-12 कोरा कोरा याच्या घोषणा तर खूप साऱ्या केल्या। हे सरकार नुसतंच एक जाहिरातबाजीवर टिकलेलं आहे, बाकी कुठंच विकास तर सोडा, पण शेतकऱ्याच्या पाठीशी काहीच नाही असं निष्पन्न झालेलं आहे। 65% जास्त वर्ग शेतकरी वर्ग असून यांच्याकडे एक सावतर बापासारखं बघत आहे। हे शोकांतिका आहे की इतकी मोठी संख्या असल्यावरही आज शेतकऱ्यांना जलसमाधी घ्यावं लागतं। हे सरकार झोपी गेलं आहे की झोपीचं नाटक करत आहे, हेच आज प्रश्नचिन्ह म्हणजे अधोगतीत झालेला आहे। माननीय मंगेश भाऊ यांनी पुढाकार घेऊन आणि माननीय बच्चू भाऊ यांच्या समर्थनात हा पूर्ण आम्ही मोर्चावादी म्हणा किंवा हे जलसमाधी करत आहे। ही वेळ आणणारं एकमेव कारण म्हणजे या शासनाने जशा म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं होतं की आपण सर्व काही करू, पण एकही त्यातली तरतूद झालेली नाही। शेतकऱ्याची कर्जमाफी तर सोडा, मजुराचे बेहाल होत आहे, दिव्यांगांचे बेहाल होत आहे की त्यांना आतापर्यंत कुठलाही 6 महिन्यापासून पगार नाही। विधवा, अपंग, मजूर या लोकांचे नितांत हाल होत आहे या परिसरामध्ये। नक्कीच आपण बघू शकतो, कर्जमाफीचा मुद्दा असेल, सरकारने आश्वासन दिलेलं होतं की सत्तेत आल्यानंतर 7-12 कोरू, परंतु अजूनही 7-12 कोरा झाला नाही। ही प्रमुख मागणी बच्चू कडूंची आहे। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं जे आहे ते या शेतकऱ्यांनी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। जवळपास अर्धा तासापासून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन चालू आहे। पुढचे 2 ते 3 तास वाट पाहू, नाही तर स्वतःचं जीवन यामध्ये संपवू असा इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, चांदूर बाजार, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।